राज्यामध्ये आता जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 215 वर पोहोचली। पुण्यामध्ये शनिवारी 2 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद झाली। तरीही प्रशासनाला अजूनही जीबी सिंड्रोमचे ठोस कारण शोधण्यात यश आलेलं नाहीये। दूषित पाण्यातून जीबी सिंड्रोमचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलाय। मात्र आजाराला प्रादुर्भाव ठरणारा जो जीवाणू आहे तो सर्वच ठिकाणी आढळून येतोय। मात्र पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। देशामध्ये एकाच वेळी एकाच भागामध्ये एवढे रुग्ण असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं आरोग्य अधिकारी सांगतायत। राज्यामध्ये आता जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 215 वर पोहोचली। पुण्यामध्ये शनिवारी 2 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद झाली। तरीही प्रशासनाला अजूनही जीबी सिंड्रोमचे ठोस कारण शोधण्यात यश आलेलं नाहीये। दूषित पाण्यातून जीबी सिंड्रोमचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलाय। मात्र आजाराला प्रादुर्भाव ठरणारा जो जीवाणू आहे तो सर्वच ठिकाणी आढळून येतोय। मात्र पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। देशामध्ये एकाच वेळी एकाच भागामध्ये एवढे रुग्ण असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं आरोग्य अधिकारी सांगतायत।